सर्व अभियोग्यताधारकांना नमस्कार. पवित्र पोर्टलमार्फत जी मागील मुदत होती ती 13/8/2026 रोजीपर्यंत होती. आज पुन्हा नव्याने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे आणि ही मुदत आता वाढवून देण्यात आलेली आहे. काय आहे पत्रक पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण नवीन असाल तर व्हिडिओला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा. हे जे सूचना पत्रक आहे रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. दिनांक 12/8/2026 रात्री 11 वाजता. सर्वसाधारण सूचना प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत आणि लॉक करण्याबाबत. काय म्हटलं याच्यामध्ये यांनी, आता नवीन अपडेट काय आहे ते पाहूयात. पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. किती जनरेट झाले प्राधान्यक्रम ते पाहूयात. आज सकाळी 8 अखेर म्हणजे दिनांक 12/8/2026 सकाळी 8 वाजता 1,34,082 ही मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह 1,22,000 इतके पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. हे जे आहे ते प्राधान्यक्रम दिलेले आहेत बरं का मुलांना. त्यानंतर आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय 64,000 आणि मुलाखतीसह 39,000 प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. म्हणजेच काय म्हटलंय त्यांनी, हे जे वरचे दिले, हे जे आकडा आहे 1,34,000 तो जनरेट केलेला आहे आणि लॉक किती जणांनी केले, फायनल लॉक 64,000 आणि इकडं 39,000. आज रात्री मुलाखतीशिवाय हा आकडा पुन्हा जनरेट झालेला आहे आणि लॉक झालेला हा आकडा हा आहे. म्हणजेच दिनांक 12/8/2026 रात्री अखेर मुलाखतीशिवाय 1,07,254 इतके प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत आणि मुलाखतीसह 78,000 लॉक झालेले आहेत. मुद्दा दुसरा, उमेदवारांना यापूर्वी 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारा स्वतंत्रपणे कळवण्यात आलेले आहे. उमेदवारांना OTP बाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत. ज्यांचे OTP मूळ लॉग इन करणे व प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले असेल त्यांनी कृपया लॉग इन करून प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवाराकडून जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम, लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळ स्थिती सर्वांना लक्षात यासाठी पवित्र पोर्टल होम पेजवर प्रेफरन्स डॅशबोर्ड या अंतर्गत प्राधान्यक्रम स्थिती पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. 5वा मुद्दा आहे, उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नये यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 इतकी वाढवण्यात आली आहे. मुलांनो, पुन्हा 3 दिवसांनी मुदत ही वाढलेली आहे. आता अंतिम तारीख जी आहे ती 16/8 आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावे, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. तर अशा प्रकारे हे सूचना जी आहे त्यामध्ये महत्त्वाची जी तारीख आपल्याला सांगता येईल ती 16/8 आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.